तुम्हा सर्वांचं बेलास किचन मध्ये स्वागत। मी मनीषा आणि आज आपण बनवतोय मस्त असं झणझणीत सुकं पिठलं, म्हणजे झुणका असतो तो, त्याच्या वड्या बनल्या जातात किंवा सुका झुणका बोलला जातो, सुकं पिठलं बोललं जातं, ते बनवतोय आणि तेही हिरव्या मिरची आणि मसाल्यात बनवतोय। तर इथे पाहू शकता मी 10-12 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत, अद्रकचा तुकडा असा मोठासा घेतला, त्याला कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे खूप सारी, थोडीशी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि लसूण बघू शकता 25 लसणाच्या पाकळ्या असतील। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, हे मसाला आहे, हा सर्व मसाला आपल्याला काय करायचा, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि बारीक करून घ्यायचा। आणि त्याच्यामध्ये सोबत मी घालते इथे 1 चम्मच जिरे, 1 चम्मच धने, हे असेच घेतलेले, भाजलेले नाहीत, कच्चा मसाला सर्व घेतला इथे, हेही मी इथे घालून घेते मिक्सरमध्ये। हा मसाला पूर्ण आपल्याला काय करायचा, मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आणि जेवढा होईल तेवढा बारीक करायचा, जसा जरी जाडसर राहिला मोठा तरी ओबडधोबड तरी हरकत नाहीये, फिरवून घे। इथे पाहू शकता वाटण आपण करून घेतलेला आहे। इथे मी कढई ठेवले गरम करायला आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचं, तेल घालायचं याच्यामध्ये। इथे मी 2 चम्मच तेल घालते, 1 आणि हा दुसरा चम्मच, 2 चम्मच तेल घातलेला आहे। तेल गरम झालंय तर सर्व मसाला जो आपण घेतलेला आहे तो याच्यामध्ये काढून घेऊया, तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा याला। मस्त गॅस स्लो केलेला आहे आता मी, मसाला करपू नये यासाठी हलवून घेऊया चांगला। मसाला आपला भाजला गेलाय थोडाफार, तर त्याच्यामध्ये मी बघू शकता इथं अर्धा चम्मच हळद घातलेली आहे, 2 चम्मच मी मीठ घालणार आहे। मीठ तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता। मी ते 2 चम्मच घालते। मिरची हिरवी आहे आणि ती एकदम जबरदस्त तिखट असते, त्यामुळे मी ते हिरवी मिरची वापरली, तुम्ही डार्क थोडी कमी वाली ही वापरू शकता तिखटानुसार, आणि मीठ ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता। ते आपण हलवून घेऊया मस्त। इथे मी सफेद तीळ घेतलेले, तिथे पाहू शकता 1 चम्मच आहे, त्याने खूप मस्त अशी ही आपली रेसिपी बनली जाते। झुणका आहे तेवढा मस्त बनतो, तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी। थंडीच्या दिवसात बनवतोय तर तीळ नक्कीच घाला। आता काय करायचं, मसाला आपला चांगला खरपूस भाजलेला आहे, तर आता आपण याच्यामध्ये करूया पाणी ऍड करूया। इथे मी पाणी घातले, बघू शकता मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी वापरलेलं नाहीये, 1च ग्लास घातलेला आहे। 1 ग्लास मी अगोदर घातलेलं पाणी आणि आता 1 ग्लास परत घालते, म्हणजे 2 ग्लासाचं पाणी वापरलेलं आहे मी इथे। इथे आता बेसन किती घालायचं तेही तुम्हाला मी दाखवते। बघू शकता आपला आपण जो मसाला घातला त्याला उकळी यायला लागले, तर त्याच्यामध्ये मी ते 1 वाटी, इथे छोटी वाटी बघू शकतात, म्हणजे 2-3 चम्मच हे सुकं खोबरं आहे जे भाजून बारीक केलेलं आहे ते घालते मी। त्याने खूप असा मस्त टेस्ट येतो या आपल्या रेसिपीला, आपल्या झुणक्याला, पिठल्याला बोलू शकता तुम्ही, असं घट्ट असं। आता पाण्याला उकळी आली, त्यानंतर मी ते काय केले, 1 वाटी म्हणजे हे 250 ग्रॅमचं माप आहे, त्यानं मी बेसन घेतलेलं आहे, 1/2 किलो बेसन असं बोलू शकता। तर मी पावशर हे बेसन आहे ते काय करायचं, तर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं घालायचं आणि याला हलवत घ्यायचं। मी कसं घालते बघू शकता, हे असं करून घालते, म्हणजे काय होतं, गाठी होत नाही, आणि हे असं हलवत राहायचं मस्त, आणि हे मिक्स करून घ्यायचं। आपल्याला किती पिठलं घालावं लागणार, हे मी 10 ते 12 लोकांसाठी करते अंदाजे, तर तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्तही करू शकता, पीठ कमी घालू शकता। तर हे आता असं करून आपल्याला घालायचं आहे। इथे मी 1 वाटी घेतले, बघू शकता मस्त एवढा जबरदस्त सुगंध सुटलाय ना, एवढी छान रेसिपी बनते आणि पिठलं तर एकदम छान बनतं ना। बस आता मी सर्व घालून घेते आणि 1 वाटी परत बेसन घेते, दुसरी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे बेसनचं, पण मी सर्व घालणार नाही, आता जसं लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे, कारण हे बघू शकता पिठलं आहे, पिठामुळं पिठलं आहे ते घट्ट यायला लागले, एकदम घालायचं नाही, आता थोडं थोडं घालायचं आणि हे हलवून घ्यायचं आपल्याला। इथे बघू शकता, कारण हे घट्ट येतं लगेच आणि मस्त असं जमून येतं अशा प्रकारे, हे बघू शकता। पूर्ण मी 2 वाटी घातलेला आहे, म्हणजे अर्धा किलो हे बेसन आहे पूर्ण घातलेलं आहे, आणि आता याला मस्त गॅस स्लो केलेला आहे, आणि याला मी काय करते, चम्मचने असं करून घेते, म्हणजे जिथे कुठे गाठी दिसत आहेत त्याही आपल्याला फोडून घेता येईल। अशा प्रकारे हे पिठलं बनवून घ्यायचं, गॅस स्लो करायचा आणि मस्त अशा शिजवून घेऊयात आपण याला। बघू शकता काय मस्त बनलंय, आणि जेव्हा शिजून येतं तेव्हा हे घट्ट येतं पूर्ण, त्यामुळे असं बघू शकता जेवढ्या गाठी झाल्या तशा फोडून घ्यायच्या आपल्याला। हे बघू शकता काय सुंदर झालं, लगेच घट्ट आलं ना।
जबरदस्त सही आहे. खोबरं आहे त्याच्यामुळे हे खोबऱ्याला लागून राहतं, त्यामुळे असं ते खूप काटसर दिसतं, पण हे खूप सुंदर लागतं खाताना. आणि असं बनल्यानंतर तर मस्त असं दाणेदार सुंदर. वाव, सुगंध तर जबरदस्तच आहे. थोडं आपण याला कमी गॅसवरती आता शिजवून घेऊयात. मी आता याच्यावरती झाकण ठेवते आणि 5 मिनिटं कमी गॅसवरती आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचंय. तो हे पूर्ण असं घट्ट आले बघू शकता, अजूनही येणार हे. मी बंद करते. इथे बघू शकता हे आता मस्त असं घट्ट झालेलं आहे, पूर्ण सेट झालंय. आता हे तुम्हाला जर हवं असेल तर म्हणजे वडी पाडायची असेल तर थापूनही घेऊ शकता तुम्ही, आणि जर असंच खायचं असेल तर तुम्ही मस्त असंही घेऊन खाऊ शकता. कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगा. नक्कीच आवडली असेल रेसिपी, आवडलीत नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.